शाहिद भाई, आज काय बोलायचंय तुम्हाला? शाहिद भाई तर बोलणारच आहे, पण मंडळी तुम्हाला पण एक काम करायला लागणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघायचंय, माहिती घ्यायची आहे. कारण की आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर अशी माहिती तुमच्यासाठी येणार आहे की जी माहिती तुमच्या एकदम अगदी खिशातल्या बजेट सारखी असणार आहे. बरोबर ना शाहिद भाऊ? ते एकदम पुण्याजवळ आणि सर्व डॉक्युमेंट 7/12 खरेदी खत सर्व काही एकाच ठिकाणी. बिलकुल बिलकुल. तर चला व्हिडिओ बघा, संपूर्ण माहिती घ्या. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मंडळी जय जय पुणे. मंडळी, मी कासिम शेख, हे पटेल बंधू आहे, ते दिसत आहे, नंबर आहे. पण थोडस थांबायचं, गडबड नाही करायची, कारण की संपूर्ण डिटेल तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला बघायला सविस्तर भेटणार आहे. सविस्तर आपली चर्चा होणार आहे. बरोबर ना शाहिद भाऊ? 100%. आणि शाहिद भाऊंच्याकडं 1-2 प्रॉपर्ट्या चांगल्या आहेत, ते पण माहिती देणार आहे. पुणे नगर रोड वरती आणि पुणे सोलापूर रोड वरती. हा, भरपूर अशी माहिती आहे. मंडळी, अजून एक प्रश्न आहे आमचा की तुम्हाला काय पाहिजे? रो हाऊस पाहिजे, फ्लॅट पाहिजे, किंवा शेती खरेदी करायचं किंवा प्लॉट खरेदी करायचं, तर त्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये यावं, मेसेज टाईप करावं. ओके, बरोबर ना शाहिद भाऊ? आम्हाला पण कळू द्या ना, तुम्ही काय बघू राहिले, आणि काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे तुम्हाला, आणि तुमचं बजेट काय आहे. त्या बजेटच्या नुसार सुद्धा तुम्हाला ती प्रॉपर्टी आम्ही देऊ शकतो, एकदम कमी बजेट मध्ये, सुलभ हप्त्यावरती. एकदम सुलभ हप्त्यावरती. तर शाहिद भाऊ, तुमच्याकडे सध्याला काय आहे? सध्याला आमच्याकडं ओपन बंगलो प्लॉट्स आहे, रिसेलचे बंगले आहेत, रो हाऊसेस आहेत. भरपूर प्रकारचे अशा प्रॉपर्टीज आपल्याकडे पुण्यामध्ये आणि पुण्याच्या जवळ आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटणार आहे. आणि आमचा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमची रिक्वायरमेंट आणि आमच्याकडे जे आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर केले जातील. आणि जर तुम्हाला साईट व्हिजिट करायची असेल तर तुम्हाला फ्री साईट व्हिजिट सुद्धा दिली जाणार आहे. बिलकुल तर free. त्यासाठी लवकरात लवकर या नंबरवरती संपर्क करून आपली साईट व्हिजिटची अपॉइंटमेंट लवकर फिक्स करा. कारण की प्लॉट हे शिल्लक राहणार नाहीत, हे बुकिंग होणारच आहे. आणि जसे जसे वेळ जाणार आहे तसं आपल्याला पुणे नगर रोड असो किंवा पुणे सोलापूर रोड असो, तिथून आपल्याला पुढे जायला लागणार आहे. बिलकुल मंडळी, आज आपण जे आहे शाहिद भाऊ, आपण पुणे नगर रोड वरती आहे. बरोबर. आणि पुणे नगर रोड बघायला गेलं, एवढी गर्दी झालेली आहे की विचारू नका. आज एवढी गर्दी आहे की संपूर्ण जे आहे पुणे शहर जे आहे एकदम गजबजलेलं आहे. शाहिद भाऊ, तुम्ही सांगा, पुणे शहरामध्ये जमिनीचे काय भाव चालू आहे, घरांचे काय भाव चालू आहे? अहो, हे गगनाला भेटलेले आहेत. आणि बिलकुल. पुणे शहर हे खूप गजबजलेलं आहे. आणि आज पुणे शहरामध्ये पाय ठेवायला सुद्धा स्वतःची जागा नाहीये माणसाकडे. बिलकुल. पण पुण्यापासून तुम्ही अगदी जवळच 30-35 किलोमीटरच्या अंतरावर एक स्वतःचा ओपन बंगलो प्लॉट्स सुलभ हप्त्यावरती तुम्ही आज खरेदी करू शकता. अहो, 1 गुंठा कशाला बोलता शाहिद भाऊ? मी डायरेक्टली 11 लाखामध्ये 10 गुंठ्याची गोष्ट करतो. ते पण आहेत, पण ते पुण्यापासून 70 किलोमीटर असते. 70 किलोमीटर असणार. आणि ते जे असणार आहे ते कॅश मध्ये आपण देणार आहे, कॅश मध्ये असते. कॅश मध्ये असणार आहे, हे लक्षामध्ये ठेवा. पण आणि ते जे असणार आहे ते शेती असणार आहे शाहिद भाऊ, शेतीचे असते. हा, शेतीचे असणार आहे ते. बरोबर ना? बरोबर. तर शाहिद भाऊ, बरोबर आहे का नाही? 11 लाखामध्ये 10 गुंठे. अहो, हे सर्व शेतीचे प्लॉट आहेत. तुम्हाला सांगायचं विसरूनच गेलो, पण हे सर्व ऍग्रिकल्चर शेती झोनचे प्लॉट असणार आहे. आणि तेही लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये सुद्धा गुंठ्यांनी आपल्याकडे अवेलेबल आहे. अहो, एकर किती मध्ये बसणार आहे? एकर 40 लाख, 60 लाख, 80 लाख रुपये एकर सुद्धा आपल्याकडे जागा आहे, शेती आहे, ती तुम्ही खरेदी करू शकता. डायरेक्ट मालका बरोबर व्यवहार होणार का? डायरेक्ट स्वतः मालकाबरोबर तुमचा व्यवहार असणार आहे. कुठल्याही बिलकुल. प्रकारचं तुम्हाला 7/12 हा तुमचा सेपरेट होणार आहे. आणि कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कमिशन द्यायची आवश्यकता नाहीये. बिलकुल. फक्त व्हिजिट साठी जे आहे 3000 रुपये तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये पे करावं लागणार आहे शेतीच्या प्लॉट साठी. आणि बंगलो प्लॉट साठी तुम्हाला फ्री साईटची व्हिजिट दिल्या जाणार आहे ऑल पुण्यामधून. बिलकुल. आणि 3000 रुपये दिले तर तुम्ही काय कुठले प्लॉट दाखवणार? त्या शेतीचे प्लॉट दाखवणार तुम्हाला, जे रेल्वे स्टेशन पासून 1 किलोमीटर, हायवे पासून 2 किलोमीटर,
आणि पुण्यापासून 60 ते 70 किलोमीटरवर असणार आहे. ओके ओके. बरं, आपल्याला बागायत शेती पाहिजे असेल तर त्यासाठी काय करायला लागणार, ते आहे त्यासाठी का पण- विकल्प? ते पण विकल्प आहे. ते पण बागायती शेतीचे पण प्लॉट आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके. बागायत शेतीबद्दल बोलले तुम्ही. बागायत अहो त्यामध्ये तुम्ही ऊस पिकू शकता. ऑलरेडी त्याच्यामध्ये झाडं लावलेली आहे का? ऑलरेडी ऊस लावलेला आहे. पुढं फळांची झाडं लावलेली आहेत. पुढं शेती केली जात आहे. पुढं कांदे लावलेले आहेत. संपूर्ण क्षेत्र जे आहे हे बागायत असणार आहे. आणि किती किलोमीटर भरणार आहे ते पुण्यापासून? 60 ते 70 किलोमीटर अंतर तुम्हाला बसणार आहे. किती किलोमीटर भरणार आहे साहिब भाऊ? 70 किलोमीटर भरणार आहे. एक 70 किलोमीटरचं लोकेशन असणार आहे. शेतीचे प्लॉट शेतीचे प्लॉट असणार आहे. आणि जे बंगलो प्लॉट्स आहेत ते पुण्यापासून 30 ते 35 किलोमीटर असणार आहे. पुण्यापासून 30 ते 35 किलोमीटर 4 लाख 5 लाख 6 लाख 7 लाख रुपये सुद्धा प्लॉट असणार आहे. ओके. शायद भाऊ, काय बंगला प्लॉट बद्दल पण बोलतात तुम्ही? ओपन बंगलो प्लॉट बद्दल बी बोलतो, तुम्हाला शेती प्लॉट बद्दल पण बोलतो आणि रिसेलच्या घराबद्दल पण बोलतो. रिसेलचं घर पण आलं इथं. तर रिसेलचं पण 80 लाख 90 लाख रुपये किंमत असणार. 2 मिनिटं मंडळी, व्हिडिओ बघत चला. अजूनपर्यंत मला असं वाटतं की बरेचशे लोकांनी लाईक बटन नाही दाबला. शायद भाऊ, लाईक पण करायचं असतं, शेअर पण करायचं असतं, हे कोण सांगणार? आणि कमेंट पण करायचं असतं. बिलकुल. आणि सबस्क्राईब पण करायचं असतं. जे तुम्ही बोलतात रिसेल प्लॉट बद्दल बोलतात का बंगलो? रिसेल बंगलो, रो हाऊस, इंडिपेंडन्स हाऊस जे तुम्हाला रेडी भेटणार आहे. रेडी भेटणार आहे. रेडी कुठं आहे हे लोकेशन? कुठं आहे? वडगाव शेरीमध्ये असणार, टिंगरेनगर मध्ये असणार आहे, वाघोलीमध्ये असणार आहे. ऑल पुण्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्या चॅनलवरती मेंबरशिपचा पण ऑप्शन दिलेला आहे, तर भरपूर लोकांच्या डायरेक्ट प्रॉपर्टी आपल्या चॅनलवरती आहेत. तर त्यासाठी तुम्ही रिसेलचे पण प्लॉट खरेदी करू शकता. पण बजेट कितीपर्यंत असणार आहे? प्रत्येक लोकेशनचं बजेट हे वेगवेगळं असणार आहे. 30 लाखापासून ते 1 करोड 1.5 करोड रुपयेपर्यंत पण असणार आहे. कितीपर्यंत बोलले तुम्ही? 30 लाख रुपये पण असणार आहे, 50 लाख रुपये पण असणार आहे, 80 लाख ते 1 करोड 1.5 करोड रुपयाचे सुद्धा बंगलो असणार आहे. बिलकुल. पण स्वस्त पाहिजे असेल तर कुठे जायला लागणार आहे? स्वस्त पाहिजे असेल तर थोडं लांबच जावं लागणार आहे. लांब म्हणजे तिथं तुम्ही स्वतःचा 2 गुंठ्याचा 3 गुंठ्याचा प्लॉट घेऊन त्याच्यावर आपला स्वतःचा बंगलो, रो हाऊस, इंडिपेंडन्स हाऊस तुम्ही किंवा विला तुम्ही तिथे बनवू शकता. पण शायद मला हे वाटतं की डायरेक्टली त्यापेक्षा 11 लाखामध्ये 10 गुंठे खरेदी केलं तर? ते फार्म हाऊस साठी. हा, फार्म हाऊस साठी. बोलता बोलता ती जी शेती आहे ती पुण्या सिटीमध्ये कन्वर्ट होऊ राहिलेली आहे. आपण एक वेळेस वाघोलीमध्ये पण, बरोबर ना, वाघोलीमध्ये पण काय बोलत होते की लांब आहे. वाघोलीचं सोडा, चंदननगर, खराडी, हे रामवाडीचं बोलायला गेलं इकडे पण जंगलच होतं. पण आज जबरदस्त झालेलं आहे. विमाननगर झालं, कोरेगाव पार्क झालं, सगळं सिटीमध्ये एरिया येऊ राहिलेले. आजचे गाव उद्याचे शहर. बिलकुल. आजचे गाव उद्याचे शहर मध्ये कन्वर्ट होऊ राहिलेले, बरोबर ना. मला असं वाटतं की डायरेक्टली जे आहे 10 गुंठे खरेदी करायला पाहिजे, बरोबर ना. तुम्ही ते 11 लाखामध्ये खरेदी करा किंवा 20 लाखामध्ये पण तुम्हाला 10 गुंठे भेटणार आहे. वेगवेगळे रेट आहे. 50 लाखामध्ये पण तुम्हाला 10 गुंठेचे डायरेक्टली शेतीवाले प्लॉट भेटू शकतात, बरोबर ना. बरोबर. रोडला लागून जे असणार आहे ते महागच असणार आहे. त्याची किंमत जे तुम्ही आता लाख रुपयाने 10 गुंठे घेता तर तिथं तुम्हाला डबल टेबल चौबल 5 पटपर्यंत तुम्हाला रस्त्याचे प्लॉट घेण्यासाठी द्यावे लागेल. मंडळी, व्हिडिओ तर झालेला आहे. तुम्हाला कशी वाटली माहिती, काय वाटली त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकतात. आणि तुम्हाला खरेदी करायला यायचं असेल शाहीद भाऊ तर नंबर दिलेले डायरेक्टली तुम्ही संपर्क करू शकतात. ओके. तर जे काही चार्जेस शाहीद भाऊनी बोललेले, मी बोललेले, ते तुम्हाला द्यायलाच लागणार आहे. भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी चॅनलवरती. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.